तर इथे महाराष्ट्र HSRP.com असं टाकायचं आणि ओके करायचं. त्याच्यानंतर पहा वेबसाईट ओपन होईल. तर 1 नंबरला आहे ऑर्डर नाव, रिस्केड्यूल अपॉइंटमेंट, रिक्वेस्ट HRP $. तर ऑर्डर नाववर आपण क्लिक करणार आहात. तर इथे पुढे आहे ट्रुली टेलरसाठी पेमेंट, HRP ज्या ट्रेलर असतात ना त्याच्यासाठी ते पर्याय दिलेले आहेत. तर आपण ऑर्डर नाववर क्लिक करूया 1 नंबर. तर अलर्ट इन्फॉर्मेशन त्याला क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा आपला स्टेट निवडायचं आहे. तर इथं महाराष्ट्र करतो आहे. इथं बसवण्याचे स्थान घरी बसवणार का डीलर थ्रू, तर हे इथं सिलेक्शन करायचं. आता इथं पहा कंप्लीट HRPC फॉर ओल्ड व्हेकल म्हणजे जुन्या गाडीची नवीन HRPC नंबर प्लेट, त्यासाठी ऑप्शन आहे. डॅमेजसाठी पण आहे खाली. तर 1 नंबर करतो मी. इथं आपला पिन कोड टाकायचा एरियाचा, कोड टाकून घेतोय मी. नंतर पहा व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर, तर वाहन नोंदणी क्रमांक, तर इथं आपला जो गाडीचा नंबर आहे तो इथं आपण टाकून घ्यायचा आहे. पूर्ण नंबर टाकायचा MH पासून. तर मी इथं टाकून घेतोय. यानंतर व्हेकल चेसिस नंबर आपल्याला लास्टचे 5 डिजिट, शेवटचे 5 अंक जरी टाकले तरी इथे चालते. तर मी इथं आता लास्ट 5 डिजिट टाकून घ्यायचे. तर मी इथं आता टाकतोय. टाकले. आता त्यानंतर पहा वाहन इंजिन नंबरचे पण लास्टचे 5 डिजिट जरी टाकले तरी चालून जाईल. व्हेरीफाय विथ, इथं मोबाईल नंबर टाकतोय आणि व्हेरीफाय विथ वाहनवरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर पहा आपल्याला तुमच्या जवळचे स्थान निवडा. तर आपला जिल्हा निवडा किंवा काय असेल तर निवडा आणि इथे आपले केंद्र दाखवेल कुठं कुठं अवेलेबल आहे ते, त्यापैकी आपण सिलेक्ट करायचं. जे जवळ असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आणि नेक्स्टवर क्लिक करायचं. डेटवरती क्लिक करायचं. त्यानंतर पहा आपल्याला इथं दाखवेल ब्लँकमध्ये असेल ते झालेले आहेत आणि जे डार्क आहे ते शिल्लक आहेत. तर इथं सिलेक्ट स्लॉट टायमिंग, तर आपला टायमिंग इथे आपल्याला कधी वेळ भेटेल तो इथं आपण निवडू शकता. तर मी इथं पाहतोय शिल्लक काय आहे कोणत्या दिवशी, तर मी इथं चेक करतोय अपॉइंटमेंटसाठी कोणता महिना वेळ असेल त्या पद्धतीने आपण निवडून घेऊ शकतो. सिलेक्ट करायचं आहे. इथं टाइम शीट सिलेक्ट करायचा आपल्या वेळेनुसार. तर मी इथं सिलेक्ट करतोय आणि इथं वेळ निवडून घेतोय जो आपल्याला वेळ भेटेल तो, आणि इथं नेक्स्टवर क्लिक करायचं. नेक्स्टवर क्लिक केल्यावर पहा पुढे आता काय येते, वाहन नोंदणी तारीख. तर आपली नोंदणी कधी झालेली त्याची डिटेल दाखवेल. पुढे व्हेकल टाईप, वाहनाचा प्रकार विचारते. तर आपण 2 व्हीलर असेल तर 2 व्हीलर, मोटरसायकल करू शकता, मोटरसायकल केले. वाहन वर्ग 4 व्हीलरसाठी आहे ते, ट्रान्सपोर्ट वगैरे वगैरे वाल्यासाठी इथं पर्याय आहेत. त्यापैकी आपण सिलेक्ट करायचं आपलं आपण कोणत्या वाहनाचा HRPS काढत आहे नंबर प्लेट. तर मी इथं ते यामध्ये भारत स्टेज हायवे नॉट अवेलेबल, नॉन ट्रान्सफर. तर मी इथं नॉट अवेलेबल केलं. रजिस्ट्रेशन व्हेकल, वाहन मालकाचं नाव टाकायचं नाही तर नेक्स्ट करू शकता आपण. बिलिंग राज्य महाराष्ट्र आणि नेक्स्ट.
यानंतर बिलिंग पत्ता ओळख टाकायची असेल टाका, नाही तर नेक्स्टवरती क्लिक करा. त्यानंतर पहा इथं आपल्याला OTP जाईल आपल्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवरती. तर तो OTP आपण जो नंबर दिलेला आहे असं काही नाही की लिंकच नंबरवरती द्यावा. आपल्याकडे अवेलेबल दुसरा नंबर असेल तर तो नंबर टाकू शकता आपण आणि त्या नंबरवरती OTP जातो. थोडा वेळ लागतो OTP साठी. OTP टाकून घेते आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करते. त्यानंतर पहा आपल्याला आपली इथं डिटेल दाखवले रजिस्ट्रेशन पे HRPS. तर पेमेंटचं ऑप्शन मागितले जाईल. तर इथं IOU वरती सिलेक्ट टिक मार्क करायचे आणि इथं पेमेंट दाखवत पे रुपये 531. तर आपल्याला 531 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट करायचे. नंतर पहा आपल्याला UPI क्रेडिट डेबिट कार्ड नेट बँक कोणत्या पद्धतीने आपण पेमेंट करायचं आहे त्याचं ऑप्शन इथं दाखवलेलं आहे. तर मी UPI करतोय. इथं खाली UPI ID टाकण्यासाठी आहे, नाहीतर स्कॅनर आपण स्कॅन करू शकता. तर हा व्हिडिओ मी दाखवण्यासाठी बनवलेला आहे, त्यामुळे मी काय पेमेंट करत नाही. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब